प्रेग्नन्सीमध्ये पाय दुखतात, पोटात गोळे येतात, काय करायचं? लेट्स सी. हे खूप कॉमन आहे. रात्री झोपेत होणं अतिशय कॉमन आहे. आरामासाठी हे उपाय आपण ट्राय करून बघूयात. दिवसभर पुरेसं पाणी घ्या, हायड्रेशन मेंटेन करा, खाण्यामध्ये तुमच्या कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम येऊ द्या. म्हणजे काय? हे कसं काय येणार? असं केळी, दूध, दही, सुकामेवा, आपण सीड्स म्हणतो ते सीड्स, हिरव्या पालेभाज्या, यातून हे सगळं जातं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट्स घ्या. जर कमतरता असेल तर झोपण्यापूर्वी काफ स्ट्रेचिंग करायचे. ठीक आहे. पायाची हालचाल रोज 20 ते 30 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करायचाच आहे. ओके. पायाखाली उशी ठेवून आपल्याला झोपायचं आहे आणि खूप वेळ एकाच पोझिशन मध्ये नाही बसायचं किंवा एकाच याच्यामध्ये आपल्याला उभं नाही राहायचंय. वी हॅव टू बी मुव्हिंग. शेवटचं आणि महत्वाचं, सपोर्टिव्ह चप्पल आणि शूज अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि समजा तुम्हाला एकाच पायामध्ये खूप दुखायला लागलं, लालसरपणा आलेला आहे, सुजलेला आहे, कळ येते, काहीतरी विचित्र आहे, हे नेहमीचं दुखणं नाहीये, हे आपल्याला जाणवतं, तात्काळ हॉस्पिटलमध्ये जा. कधी कधी रक्तामध्ये गुठळी होण्याचे चान्सेस असतात आणि तेव्हा असं काफ पेन होऊ शकतं. ओके. सो नाव प्रॉपर डाएट, स्ट्रेचिंग, एक्सरसाइज, हायड्रेशन अँड प्रॉपर पोझिशनिंग, पोश्चर, दॅट विल हेल्प यू फॉर द स्काफ पेन्स. ओके. अशाच अधिक माहितीसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता.